ताप आल्यानंतर आपण इमिडिएटली गोळी घेतो तो ताप कमी करण्यासाठी. सो तसं न करता आयुर्वेद शास्त्रानुसार त्यामध्ये लंगननी चिकित्सा सांगितलेली आहे. जनरली आपला माइंडसेट असं असतो की ताप आल्यानंतर मला गोळी घ्यायची आहे आणि गोळी आपण उपाशीपोटी घेऊ शकत नाही. त्यामुळे घरच्यांचा बऱ्याचदा आग्रह असतो की तुम्ही पोटभर जेवा आणि मग गोळी घ्या. पण तापात सामान्यतः आपल्याला भूक लागत नाही, पण गोळी घ्यायची आहे म्हणून आपण पोटभर जेवतो. आयुर्वेद शास्त्रानुसार मुळात सगळ्या रोगांची कारणं ही अन्नपचन शक्ती कमी असणं किंवा मंदाग्नी असणं संस्कृतमध्ये असं आहे. अशा वेळेला आपण जर का पोटभरून जेवलो तर ते पचवण्याची शक्ती शरीराकडे नसते, अन्न पचत नाही. असं असताना आपण गोळी घेतो त्यावरती. सो तेवढा पुरतं डेफिनेटली आपला ताप कमी होतो. पण हे जी काही मागे घडणारी चक्र किंवा सायकल आहे ती कुठेही थांबलेली नाहीये. जे काही अन्न पचलेलं नाहीये ते अन्न तसंच पुढे पडून राहतं आणि ते परत तापाची निर्मिती करतं. सो ही सायकल कंटिन्यू होतं. सो ही जर सायकल कुठेतरी आपल्याला ब्रेक करायची असेल तर आपल्याला त्याच्या मूळ कारणांवरती फोकस करावं लागेल. आणि त्याचं मूळ कारण हे आहे की आपल्याला कुठेतरी अन्न पचवण्याची शक्ती वाढवायची आहे. सो ती शक्ती वाढण्याचं एकमेव सोल्युशन असं आहे की आपल्याला लंघन करायचं, की जेव्हा आपण एखादं मशीन बिघडलेलं असतं तर ते आपण मशीन चालू ठेवून आपण त्याच्यात काहीतरी काम करत नाही. त्या मशीनला पूर्णपणे बरं करतो पहिल्यांदा आणि मग आपण त्याच्या कार्याला सुरुवात करतो. सो सिमिलरली आपल्याला जेव्हा अन्न पचवण्याची शक्ती वाढवायची तर अशा वेळेला आपल्याला शरीराला असं काहीतरी खायला द्यायचं की जे हलकं आहे आणि त्याला सहज पचवता येईल. त्याच्याने त्याची शक्ती वाढल्यानंतर आपण हळूहळू आपला आहार वैद्यांच्या सल्ल्यानुसार वाढवू शकतो.